नमस्कार. शासन ज्या यूट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राईब करायला बाजू चला आजचे अपडेट समजूतीला सुरू करूया. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4%ची वाढ केली आहे. त्यामुळे आता महागाई भत्ता 46% 50% करण्यात आला आहे. 1 जानेवारी 24 पासून महागाई भत्ता थकबाकी देखील दिली जाईल. या संदर्भात शासनाने राज्य सरकारने जारी केला आहे. गेल्या अनेक दिवसापासून महागाई भत्ता वाढ करण्याची मागणी होत आहे. महागाई भत्ता वर्षातून 2दा वाढविला जातो. वित्त विभागाने शासन निर्णयानुसार महागाई भत्ता वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी सप्टेंबर 23 मध्ये राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4%ची वाढ केली होती. निवेदनात म्हटले आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना इतर पात्र पूर्ववेळ कर्मचाऱ्यांना मान्य असलेल्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न सरकारच्या विचाराधीन आहे. त्यानंतर शासनाने 1 जानेवारी 24 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीतील मूळ वेतनावरील स्वीकार्य महागाई भत्त्याचा दर 46% 50% पर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. 1 जानेवारी 24 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीतील थकबाकीसह मार्च 2024च्या पगाराचा महागाई भत्ता वाढ रोखून द्यावी. राज्य सरकारच्या पेन्शनधारकांनाही महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. 1 जानेवारी त्यांच्या मूळ पेन्शनच्या एकूण रकमेवर 4% DA वाढ लागू केली जाईल. ही वाढ 1 जानेवारी 24 पासून थकबाकीसह मार्च 2024च्या वेतनात आणि पेन्शनसह दिली जाईल. मान्यता प्राप्त आणि अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयाच्या निवृत्त वेतनधारकांनाही याचा लाभ मिळेल. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.